नमस्कार. देशामध्ये जे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची स्पर्धा सध्या सुरू आहे, या स्पर्धेच्या अनुषंगानं आणि पुरोगामी आणि हिंदुत्ववादी ही जी दोन विचारधारांची लढाई सध्या मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे, याविषयी काही उलटसुलट प्रश्नोत्तरं सध्या सुरू आहेत. मग त्याच्यामध्ये गिरीश कुबेर असतील, कुमार सप्तऋषी असतील, राजू परोळेकर असतील, अशोक वानखेडे असतील आणि भाऊ तोरसेकरांसारखे, विवेक गळसारखे काही विचारवंत पत्रकार देखील असतील. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असं म्हटलं जातं की सगळा मीडिया मोदींनी आणि भारतीय जनता पार्टीने विकत घेतलेला आहे. देश पातळीवरचा, प्रादेशिकला देखील ती तशी लागण झालेली आहे. परंतु मी एक पत्रकार म्हणून 30-32 वर्षापासून आमचं काम आहे. आम्ही छोट्या शहरामध्ये पत्रकारितेचं काम करतो. परंतु असं पत्रकारितेला कोणी विकत भारतामध्ये तर घेतल्याचं माझा त्याच्यावर विश्वास नाही. एखादं पॅकेज घेऊन ठराविक काळामध्ये काही बातम्या चालवल्या असतील, परंतु संपूर्ण चॅनल मॅनेज करण्याची ताकद कोणत्या पुढाऱ्यामध्ये असेल असं मला वाटत नाही. काही जण म्हणतात चॅनलच विकत घेतले. अनेक ज्या गोष्टीवर आपला विश्वास बसतो अशा गोष्टी बोलून मोदींना आणि भाजपला बदनाम केलं जातं किंवा त्यांची ती कृती आहे असं सांगितलं जातं, ज्याच्यामुळे लोकशाही धोक्यात आली किंवा आता काही उरलेलं नाही. जे काय आहे ते सगळं मोदी आणि भाजपचंच आहे. आमचं आता किंवा काँग्रेसचं आता काही राहिलेलं नाही किंवा काँग्रेस विचाराच्या माणसाचं या देशात काही चालत नाही असं म्हटलं जातं. परंतु अशा वातावरणामध्येच उद्धव ठाकरेसारखा एक हिंदुत्ववादी नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, ज्याला शरद पवार यांनी आणि काँग्रेस पक्षानंच पाठबळ दिलं आणि मुख्यमंत्री बनवलं. थोडीशी मुस्लिम दार्जिनी भूमिका घेतली असा उद्धव ठाकरेवर जरी आरोप असला तरी परंतु त्यांनी तो मान्य केलेला नाही. राजकीय दृष्ट्या ते पेचामध्ये सापडलेले आहेत. परंतु संजय राऊत असतील किंवा त्यांनी आम्ही हिंदुत्वाद सोडलाय असं म्हटलेलं नाही. त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांची राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याच्या उद्देशानं त्यांना जे मुस्लिम दार्जिनी म्हटलं जातं ते केवळ राजकीय बाजूनेच म्हटलेलं जात आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका या सगळ्या राजकारणामध्ये घडत असतात. मीडिया काय करतो तर मीडिया बऱ्याच वेळेला संशोधनात्मक पत्रकारिता किंवा काहीतरी महाराष्ट्राच्या विकासात्मक घडामोडीमधलं काहीतरी पॉझिटिव्ह ज्याचा उपयोग सरकारनं करून एखादा निर्णय बदलला, एखादा निर्णय नवीन घेतला किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण केला किंवा विरोधी पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडली. मित्रांनो, मला एक असं वाटतं की एखादी गोष्ट नको, एखादी योजना नको, कोकणामध्ये येणारे प्रकल्प नको किंवा आणखीन बऱ्याच गोष्टींना विरोधी पक्षांचा आक्षेप असतो, विरोध असतो. अशा वेळेला एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून, कारण विरोधी पक्ष हा देखील सरकारचा घटक आहे, सरकारमध्ये त्याचं जेवढं सत्ताधाऱ्याला महत्व आहे तेवढंच महत्व विरोधी पक्षाला देखील नक्की आहे. चांगली योजना जर असेल आणि त्याच्याबद्दल समजा विरोधी पक्षाला ती मान्य नसेल तर विरोधी पक्षांनी त्या प्रकल्पाच्या अनुषंगानं आपली भूमिका परंतु आराखड्याच्या स्वरूपामध्ये जर सरकारसमोर मांडली की तो आराखडा असा राबवण्याच्या ऐवजी आम्ही सांगतो तसा राबवा, तर त्याच्यामध्ये जनतेचं हित आहे, कोकणाचं हित आहे, मराठवाड्याचं हित आहे, विदर्भाचं हित आहे. असे जर सरकारच्या एका योजनेला विरोधी पक्षाची ही दुसरी योजना असं जर विकासात्मक कामाची स्पर्धा करून जर काम होऊ लागलं तर निश्चितपणे विकासाचे प्रश्न मार्गी लागू शकतात आणि लोकांचा विरोध कमी होऊ शकतो. परंतु अशा प्रकारचं चांगलं म्हणजे काय म्हणतात त्याला रचनात्मक काम विरोधी पक्षाला करायचंय की नाही, प्रसारमाध्यमाला त्या संदर्भात काही आपली भूमिका घ्यायची आहे की नाही, अशा प्रकारचं
एक वातावरण सध्या मागच्या 20 वर्षामध्ये प्रसारमाध्यमामध्ये आहे. प्रिंट मीडियामध्ये केवळ भूमिका मांडणे किंवा त्यालाच देखील जिल्हास्तरीय विभागस्तरीय महत्त्व राहिलेलं आहे. देशपातळीवरचं महत्त्व बातम्यांचं किंवा एखाद्या घटनेचं किती उरले हा आता संशोधनाचा भाग झालेला आहे. म्हणून या सगळ्या समाजवादी असतील, पुरोगामी असतील, स्वतःला काय अजून वेगळं म्हणणारे लोक असतील, ह्या लोकांनी केवळ टीका टिप्पणी करणं, सरकारला बदनाम करणं, मोदींना बदनाम करणं, भाजपला बदनाम करणं, याच्यापेक्षा थोडंसं अशा प्रकारचं वेगळं जर काम करून आपला वेगळा ठसा उमटवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच मला वाटतं की त्याच्यामधून काहीतरी चांगलं साध्य होईल, गोरगरीब लोकांचं भलं होईल, वंचित लोकांना काहीतरी न्याय मिळेल, काहीतरी चांगल्या योजना, चांगल्या विचारांनी आपली पत्रकारिता जर मांडली तर बातम्या दाखवायला देखील रिपीट होणार नाही. एकच बातमी दिवसभर बडवायची, वेगवेगळ्या अंगाने तीच दाखवायची. एखाद्या वाईट घटनेबद्दल चांगल्या नेत्याला प्रतिक्रिया विचारायची, त्यांनी काहीतरी नाविलाज म्हणून काहीतरी मत व्यक्त करायचं आणि त्या एका घटनेचं 10 लोकांकडून मत घेऊन तेच पुन्हा दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत वाजवायचं. हे अशा प्रकारची वेळ चॅनलवर येणार नाही. निश्चितपणे त्यांनी वेगवेगळ्या जिल्हानिहाय प्रश्न उपस्थित करावेत सरकारच्या दरबारी. धाराशिव जिल्ह्याला काय बाबा, मराठवाड्याला काय बाबा, नागपूरला काय पाहिजे किंवा विदर्भाला काय पाहिजे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, थोडंसं आपल्या बातम्या या जर डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं, बेरोजगारीच्या दृष्टीनं, नोकर भरतीच्या दृष्टीनं, मी तर असं म्हणेन सरकारला माझी या पत्रकार म्हणून माझी नम्र विनंती आहे, सूचना आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, की भले विकासात्मक 4 गोष्टी कमी करा, लाडक्या बहिणीसारख्या योजना भले 2-4 वर्ष देऊ नका, परंतु या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक सरकारनी नोकर भरती 100% करावी. प्रत्येक कुटुंबामध्ये एका तरी व्यक्तीला नोकरी असलीच पाहिजे आणि किमान 40,000 रुपये पगार आणि कमाल 1.25 लाख रुपये पगार त्याला देण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. एखाद्याला 2-2.5 लाख 3 लाख पगार देऊ नका. 1.25 लाखाला पगारी लॉक करून टाका आणि 40,000 30,000पासून पगारी सुरू करा. प्रत्येक कुटुंबामध्ये एकालाच नोकरी द्या. अशा प्रकारचं जर धोरण आपल्याला करता आलं तर करावं. या सगळ्या मोफत योजना आणि बाकीचं सगळं जे चाललेलं आहे, करोडो रुपयाचा खर्च करून काय हाताशी आलं तर अजून योजना प्रगतीपथावर आहे, असं करू नये अशी माझी विनंती आहे. नोकऱ्या दिल्याशिवाय कोणतंही कुटुंब स्वस्थ होऊ शकत नाही आणि कोणतंही कुटुंब स्वस्थ झाल्याशिवाय समाज रचना स्वस्थ होणार नाही आणि समाज रचना स्वस्थ झाल्याशिवाय राज्य, विभाग आणि जिल्हा आणि देश देखील स्वस्थ होणार नाही. याचबरोबर आपण किती मोठी शेतमालाची तफावत आहे, शेतमालाचा उत्पन्नाचा खर्च आणि त्याच्या पदरामध्ये पडणारा खर्च याचा हिशोब कुठेतरी लावला गेला पाहिजे. आणि हा हिशोब केवळ सरकारकडूनच लावण्याची लोकांना अपेक्षा आहे, शेतकऱ्याला अपेक्षा आहे. मधली जी काय उद्योजकाची, दलालाची, व्यापाऱ्याची चाळणी आहे ती केवळ 10% आणून ठेवावी. 10%च्या पुढे व्यापाऱ्यांना, दलालाला फायदा होऊ नये आणि जास्तीत जास्त भाव शेतमालाला मिळावा. शेतमालाला जर चांगला भाव दिला तर ग्रामीण भाग, ग्रामीण भारत, ग्रामीण महाराष्ट्र, ग्रामीण भाग तुम्हाला कुठलंही काही मागणार नाही. एवढा देखील विचार विरोधी पक्षाने अगोदर करावा. शेतकरी संघटना करतात काय? शेतकरी संघटनांनी देखील अभ्यास केला पाहिजे. वेगवेगळ्या कृषी विद्यापीठावर मोर्चे काढून त्यांना अभ्यास करायला भाग पाडलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी संशोधनाचं काम जर होत असेल तर ते किती जिल्हे आहेत? 29 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. 29 जिल्ह्याचं संशोधन करायला काय लागतं? त्या भागात काय पिकतंय? एक आपण शेअर मार्केट, जगभरातलं शेअर मार्केट आपण मिनिटावर सेकंदावर चालवतो. मोबाईलच्या ॲपवर आपण त्याचा व्यवहार करतो. त्याच्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्याला किती प्रकारे 10-20 प्रकारांनी फायदा व्हावा अशी योजना शेअर मार्केटमध्ये दिलेली आहे. जसा तोटा होतो तसा फायदा सुद्धा, फायद्याच्या देखील त्याच्यामध्ये त्याने योजना सगळ्यात दिलेल्या आहेत आणि सेकंदावर कारभार चालतो. शेतकऱ्याला भाव पाहिजे म्हणून 70-75 वर्ष झाले ना नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प झाला, ना शेतमालाला योग्य भाव मिळाला. शेतमालाला योग्य भाव दिला
आणि तरुणाच्या हाताला जर काम रोजगार दिला तर या सरकारला फारसं काही करावंसं लागणार नाही. आजचं सरकार केवळ फक्त बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, बीओटी सरकार झालेलं आहे. उद्याच्याला माणसं सुद्धा बीओटीने देण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आता सुद्धा आहे ती जी काही कुशल कामगाराच्या नावानं जे काही एजन्सीज निर्माण झालेले आहेत, मग त्या सिक्युरिटी एजन्सी असतील किंवा वेगवेगळ्या कामाची गुत्तेदारी करण्याच्या योजना असतील, सरकारच खाऊन टाकतं. सरकारच्या योजना सरकारमध्ये बसलेलेच लोक खाऊन टाकतात. हे जगजाहीर झालेलं आहे. आता कोणतंही सरकार असो, काँग्रेसचा असो, भाजपचा असो, मोदीचा असो, न राजीव गांधीचा असो, ना इंदिराजीचा असो, ना आणखीन कुणाचं विश्वनाथ प्रताप सिंगांचा असो, ह्या सगळ्यांचा विचार आम्ही प्रसारमाध्यम म्हणून आपल्याला करता आला पाहिजे, मांडता आलं पाहिजे. आणि योग्य भूमिका जर प्रसारमाध्यमांनी, विरोधी पक्षांनी मिळून जर मांडली ना, तर सत्ताधाराला नमल्याशिवाय, माघार घेतल्याशिवाय माघार घ्यावीच लागते. पण आपण कुणाला तरी बदनाम करण्यासाठी, मोदींना किती दिवस तुम्ही बदनाम करणार आहेत? मोदी कधीही तुमच्या बदनामीला उत्तर देणार नाहीत, हे लक्षात ठेवा. प्रचंड मोठ्या योजना मोदींनी देशभरामध्ये आणलेल्या आहेत आणि जनमत तयार केलेलं आहे. भले आपण किती होय म्हणू, नाही म्हणू, मान्य करू, न मान्य करू, परंतु मोदींनी वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव निश्चित केलेला आहे आणि तो मताच्या रूपानं देखील प्रस्थापित केलेला आहे. म्हणून वेळोवेळी आणि सगळीकडं भारतीय जनता पार्टीचा विजय होतो आहे. त्याच्यामुळं आपण प्रसारमाध्यमं, आपण पुरोगामी, आपण समाजवादी, योग्य वेळेला आपण त्या विचाराने देखील विरोध करा, चालेल. कुठल्याही सगळ्या विचाराची आपण सन्मानच केला पाहिजे, सगळ्या भाषेचा आपण सन्मान केला पाहिजे. परंतु उठसूट विरोध कर किंवा विरोध करायला प्रवृत्त करणं असं न करू नये, अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.